मोदी म्हणतो मी गॅरंटी देतो, तर त्या गॅरंटीवरती विश्वास ठेवायला मोदींचं वागणं आहे का हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा गॅरंटी दिलेली आहे, दिली आहे की न दिली आहे? कोणाला दिली आहे? कोणाला गॅरंटी दिलेली आहे? दुधीच्यावरला आता इलेक्शन पुरती दिलेली आहे कायमची तुम्हाला. पण तुम्ही गॅरंटी कोणाला दिली? बरं, अजून कोणाला दिली? दुसऱ्या कोणालाच नाही. 1980 पासून अजून कोणाला गॅरंटी दिली? तर मी आता एक प्रश्न विचारतो, त्याचा हात वरती करायचा. किती जणांचे लग्न झाले? शिंदेगड, बरोबर. 2 महिन्यामध्ये तुम्हाला शिंदे दिसणार नाही. तर काय काम झालेलं असेल, इलेक्शन संपलं, काम संपलं. हप्ता का नाही घेत त्याच्याकडून? मित्रो, आणि म्हणून त्या मुलाखतीनंतर मोदी घाबरला. मी जनतेला असताना विचार, तो जो प्रभाकरण आहेत, निर्मला सीतारामन यांची यशमान आहे, यशमान आहेत, सुखी जीव आहे, मंत्रीपद. मोबाईलवाले सगळेजण खिशात घाला तुमच्या मोबाईल, चला घाला खिशात तुमच्या. मस्त फोटोग्राफर झालं तुमचं, झाला. हिंगोलीमध्ये मोदींची सभा आहे का? नाही आहे का? हे असती तर तुम्हाला असं एक पोस्टर लावायला मी सांगितलं असतं. मित्रो, मोदीने आता एक नवीन फंड हा सुरुवात केलेला आहे की मोदी गॅरंटी. म्हणून मोदीचा शब्द हाच गॅरंटी आहे. मोदी म्हणतो तेच गॅरंटी आहे. माणुसकी शिल्लक असल्यामुळे त्यांनी उद्या या देशामध्ये काय होणार याचा आगाह आपल्याला केलेला. त्यांनी आपला सरळ जीव धोक्यात घातला. त्यांनी सरळ जीव आपला धोक्यात घालून या देशाच्या नागरिकांना जागृत करायचा प्रयत्न केला. बाबा रे, हा नरेंद्र मोदी तुम्हाला दिसतो तसा नाही, तुम्हाला दिसतो तसा नाही. बहनो आणि भाईओ, त्यांनी केलं म्हणजे समजायचं कुणाला तरी मातीत घालायला तो निघालेला. दोन 2014 ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत या देशामधले, ही माझी माहिती नाहीये, राज्यसभेमध्ये दिलेल्या एका उत्तराची माहिती आहे. माहिती काय आहे की 2014 ते उत्तर येईपर्यंत या कालावधीमध्ये 17 लाख कुटुंब की ज्यांची किमान मालमत्ता 50 कोटीची आहे,
त्यांनी हा देश सोडून घे, नागरिकत्व सोडून घे. बाबा हिंदूंचं राज्य सोडून जाणारे सगळे 17 लाख हिंदू आहेत, त्याच्यामध्ये ख्रिश्चन नाही आणि त्याच्यामध्ये मुसलमान आहेत. दाखवण्यासाठी आम्ही मुसलमानाच्या विरोधात, दाखवण्यासाठी आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात आहोत. पण या ठिकाणी यांच्या सत्तेच्या कालावधीमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या कालावधीमध्ये 17 लाख कुटुंब यांनी नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेले, अशी असणारी परिस्थिती आहे. मी हिंदू महासभा